हे गाइस, नाइस. ऐका, उद्या कॉलेजला वेळेवर या. डोंट बी लेट. ओके. अच्छा, मग तू किती वाजता पिकअप करणार आहेस मला? तुला तू ये डायरेक्टली कॉलेजला. उद्या मी वैदेहीला पिकअप करतोय. कोण बोलतंय? बरं, ठीक आहे. मग बघच आता तू हा उकीड बे काय चीज आहे. समीर आत्ता का फोन करतोय मला? हॅलो, बोल. हॅलो ब्युटिफुल. हाय. बरं ऐक, मी 5:30 पर्यंत येतोय बरं का तुला उद्या पिकअप करायला. अरे कशाला, मी येईन. डोंट वरी, मी येईन. नहीं अरे वैदेही जी, आप तकल्लुफ मत कीजिए. खिदमत का मौका मिला है, बंदा आपके सामने हाजिर होगा. तू तैयार रहा. अरे ऐकशील का? मी वैदेही मी येतोय. गुड नाईट. बाय. काय चाललंय याचं? तर कशाला पिकअप करायला येतोय? समीर शेठ, आता बघूया कसं काय पिकअप करता उद्या वैदेहीला. आगे आगे देखो होता है क्या. अब बस कल की राह देख रहा हूं. मी आणि वैदेही बाईकवर. Man, it'll be fun. काय मजा येणार आहे ट्रिपला. आणि हे सगळं ना त्या मानसच्या इगोमुळे होतंय. इगो वगैरे सगळं ट्रिपला निसतं. पण आज जे केलंय ना त्याला हुशारी किंवा जुगाड म्हणतात. अति हुशार आहेस ना तू. आता ट्रिपला गंमतच बघ तू. आता ट्रिपला तू पण बघ गंमत. हॅलो. मानसराव आहे बरं का, लक्ष आहे. उद्या फार्म हाऊस वर जाताय ना, जा मजा करा, पण सांभाळून. कारण तिथे माझं तुझ्यावर आणि वैदेहीवर लक्ष असणार आहे. कळलं का? सांभाळून राहा. हॅलो. हॅलो. हा चिवडा चिवडा आणि फरसाण आहे. फरसाण पण आहे. हे फरसाण आणि अरे वा, डाएट चिवडा पण आहे. म्हणजे आज ताईची मज्जाच आहे. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. हे काय इतक्या लवकर कशाला उठलात? म्हणजे काय, तू भल्या पहाटे निघ. तुला दूध आणि न्याहारी कोण देणार आहे? बिंदाजोबा मी घेतलं असतं. ते पण बिन सगळं बाजूला जाऊ दे. तू आधी दूध पी, न्याहारी कर आणि मग जा. काय उपाशी पोटी सकाळी घराबाहेर पडायचं नसतं, कळलं? काय दूध आणखी हवंय? नाही नाही नको, एवढं संपवते. पण आता काही खात नाही मी, फक्त दूध पिऊन जाते. बरं 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 बरं, सावकाश पी. हे बघ, ह्याच्यात फराळाचं सगळं आहे. चिवडा आहे, फरसाण आहे, चकली आहे. हा सगळं मित्रमैत्रिणींना वाटायचं. हो. बरं मी आलेच. आता वर कुठे निघालीस? बाकीच्या बॅग्स वर आहेत, पटकन घेऊन ये. अरे मी आणून देतो. नाही, मी आले. बोल. गुड मॉर्निंग ब्युटिफुल. या ब्युटिफुल सकाळी तुझ्या ब्युटिफुल बाल्कनी मध्ये ये. बाल्कनी मध्ये? येप. हो आले, थांब जरा आले. कम फास्ट बेबी. हो आले, 2 मिनिटं थांब. आलेच. सर, प्राध्यापक. अहो हे काय तुम्ही असं अचानक माझ्या मागे येऊन उभं राहायचा ट्रेंड सुरू केलाय? तुम्ही इथे कसं काय? अरे वा, तुम्ही इथे कसे? तुला माझी हिम्मत बघायची होती ना, ती हिम्मत दाखवायला म्हणून मी आलो इकडे. ही बघ हिम्मत. काल रात्री फोनवरनं तू मला आव्हान दिलं होतंस या उकिडीवेला. मी तुझं आव्हान स्वीकारलंय. मी
चालव तुझी ही दुचाकी जोरात, घाबरत नाही मी. अहो प्राध्यापक, कसलं आव्हान, काय दुचाकी, काय बोलताय तुम्ही? अरे असं कसं, काल रात्रीचा दूरध्वनी विसरलास? अरे हा, वारुणीचा अंमल असणार. वारुणी? वारुणी मद्य. काय म्हणतायत प्राध्यापक? कोण बोलतंय? तोच अरे तोच कोण? तोच जो तुम्हाला आवडत नाही. मला आवडत नाही तो? अरे मला तर सिगरेटचा वास आवडत नाही. पण तो कसा बोलेल? नाही नाही, तो नाही, मग तोच. मी तो दुसरा आहे, ज्याला तुम्ही सारखं पनिश करता, वर्गात सारखं रागवता. अच्छा अच्छा, समीर. बोल बाळ. अरे नमनाला घडाभर तेल कशाला घालायचं, नाव पुरेसं होतं. हो ना, मग बघूया तुमची हिम्मत. म्हणजे वर्गात इतके रागावता ना, मग उद्या मी बाईक चालवतो बुंगाट. आहे हिम्मत माझ्या मागे बसायची? हिम्मत असेल ना तर उद्या शार्प 5:30ला वैदेहीच्या बंगल्यावर भेटा. नाही प्राध्यापक, अहो मी नाही काय. मी नाही ना. नाही, तू आता दाखवच. तुझं हे बुंगाट का झंगाट आहे ना, ते दाखवच. तू दाखव रे. मला बघू दे तुझी हिम्मत. प्राध्यापक ऐकून तरी घ्या. ऐकून नाही, आता आव्हान स्वीकारला उकडवेनी. ते घाल 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 घाल. चल लवकर. हेल्मेट घालतोय प्राध्यापक. हेल्मेट घाल लवकर. चल 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 लवकर, मुलं वाट बघताय. चल. हेल्मेट तरी. अरे हेल्मेट चाव दे रे, मला आव्हान महत्वाचं आहे. हेल्मेट काय? हा चल 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 चल. मलाही निघायला हवं, नाही तर उशीर होईल. मना उठ ना, जायचंय ना तुला. हो आई, 2 मिनिटं. अरे किती वेळा उठव रे, तुझी 2 मिनिटं ना संपतच नाही. आई 2 मिनिटं ना आई. ए बाळा उठ ना. ए बाळा. ए बाळा बिळा काय नाही, आता मोठा झालाय तो. ए बाबा उठ 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 उठ. आणि उठणार नसशील तर तसं सांग, म्हणजे तू झोपायला मोकळा आणि आम्ही आमच्या कामाला जायला मोकळे. बाबा ओरडू नका ना प्लीज. किती वाजले? फक्त 6:30. अनिल, हे अनिल, अनिल उठ ना रे, किती वेळा उठवू तुला. चल उठ लवकर आता, चल पटकन. झोपू 5 मिनिटं. काय रे 5 मिनिटं 5 मिनिटं, आजपासून जॉगिंगला जायचं ठरलंय ना आपलं. उठ पटकन, चल लवकर. अरे एवढं मस्त रोमॅन्टिक सकाळी कुठे जॉगिंगला वर जातं का बावटा? अच्छा, मग एवढ्या सकाळी सकाळी काय करतात म्हणे? रोमांस. उठ लवकर. आयुष्यात आव्हानांचा सामना कधीही करावा लागतो. आज एकाने आव्हान दिलं, वेगवान दुचाकीवर बसून दाखवावे. मग काय, आव्हान स्वीकारलं. असा गच्च धरून बसलो, एखादी घोरपड कातळाला चिकटून बसते ना तसा. आणि निघालो.
उभेबाई तुम्ही प्रत्यक्ष आणि अशा उभ्या कशा? चला अहो 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 आदरार्थी एक वचन आहे ते, बाकी काही नाही. तुम्ही पण ना. अहो मला प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलं की मराठी सोबत ना अदर ॲक्टिव्हिटीज मध्ये पण सहभागी हो. सो म्हटलं ह्या ट्रिपच्या निमित्ताने तुमच्याकडून काहीतरी शिकता येईल आणि अनुभवही वाढेल. नक्कीच. म्हणजे मी माझ्या वैयक्तिक देखरेखीखाली तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकून त्यात पारंगत करेन. ट्रिप मध्ये हाय गाईज. हॅलो ब्युटिफुल गाईज, ह्याला म्हणतात पंक्च्युअलिटी. अगदी वेळेवर आलेली आहेस वैदे. ही मुलगी पोचली असेल ना वेळेत? हो नक्की, तुम्ही नका काळजी करू. बाबा आज ना बिंदास जाम ब्रेड खा, कोणी नाहीये रागवायला. अरे माझं फुलपाखरू नसताना गोड खाण्यात काही मजा आहे का बाळा? मी ते खाणं आणि तिने मला थांबवणं हेच तर आमचं प्रेम आहे. खरंय, पण ताई इथे नाही ना, त्यामुळे घर कसं शांत शांत आहे. ताई घरात असली म्हणजे घर कसं चैतन्यानं भरलेलं असतं. वैदेही खरं सांगू का, तू आलीस ना की आपल्या ग्रुपमध्ये एकदम चैतन्य आल्यासारखं वाटतं. मुलांनो, वेळ ही हातात धरलेल्या पाण्यासारखी असते. कधी निसटून जाईल सांगता येत नाही. मी लहान असल्यापासून वेळ प्रकर्षाने पाळतो. प्रकर्षाने. प्रकर्ष भैया. मी काय म्हणत होतो? प्राध्यापक, तुम्ही आज आमचे मित्र म्हणून एन्जॉय करा ना. आज एक दिवस प्राध्यापक नका राहू. मान्य. मान्य. ही ट्रिप मैत्रीचीच असणार आहे. अगदी. बरं आले का रे सगळे? नाही आय गेस मानस आला नाहीये अजून. मानस कुठे आता अडकला? सावकाश बाळा. आटप लवकर. अरे आधी उशीर करायचा, मग घाई होते ना बाळा. माणूस हे बघ, जा बदल. ज्यांना वेळेची किंमत नसते ना, त्यांना अशी किंमत मोजायला लागते वेळेची. आळसामुळे खूप मोठं नुकसान होतं. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. ओ बाबा, मला ऑलरेडी उशीर झालाय, आता लेक्चर नका देऊ प्लीज. बापाचा उपदेश लेक्चर वाटायला लागला ना की मुलगा मोठा झाला असं समजतात, पण आमचा हा नुसताच अंगाने वाढलाय. जबाबदारीची जाणीव कधी होणार ठाऊक नाही. आई त्यांना समजाव ना प्लीज. अहो आता तू आत्ता निघून वेळेत पोहोचू शकशील का बस सुटायच्या आधी? हो, मला खात्री आहे मी पोहोचेन. मला खात्री आहे. ते मान्य आहे, पण बाबा ती एक दिवस नाहीये तर तुमची काय अवस्था झालीये बघा. ती लग्न करून गेल्यानंतर काय होईल तुमचं? प्रत्येक मुलीच्या बापाच्या आयुष्यात हा दिवस येतो आणि प्रत्येक मुलीचा बाप या दिवसासाठी आपल्या मनाची तयारी करत असतो. इच्छा इतकीच असते की आपल्या इतकं समजून घेणारं तिला कोणतरी मिळावं. बरोबर आहे बाबा तुमचं. माझ्या फुलपाखराच्या आयुष्यात कोण आहे देव जाणे, पण जो कोणी असेल त्याने तिची काळजी घ्यावी, तिला जपावं, आनंदात ठेवावं आणि सदैव हसत ठेवावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि माझी मुलगी पण त्याला प्रत्येक संकटात साथ देईन याची खात्री आहे मला.
यार मानस आला कसं नाही यार असून फोन करा कोणीतरी त्याला. अरे यार मानस काय यार किती वेळ यार. तो समीर कुठे राहिलायस यार मानस. एकतर तू फोन पण उचलत नाहीयेस. एकतर बॅलन्स कमी आहे माझ्याकडे. करतो उचल ना यार प्लीज मानस. आई शपथ कुठे राहिला यार मानस. मानस मना. हा अरे अमितचा फोन आहे, तू विसरलायस घरी फोन. आई टाक टाक, मी पकडतो. टाकू नक्की? अगं आई दे ना, ऑलरेडी उशीर झालाय. बर बर बघ. काय आहे की नाही सवय अजून कॅच पकडायची. आहे थँक्स अनिल दादा. तू पकडला नसतास ना तर गेला होता आज माझा फोन. पण तू एवढ्या सकाळी एवढं लवकर चाललायस कुठे. खरं म्हणजे ही मध्यरात्र आहे तुझी. बरोबर ना काकू. अगदी बरोबर. अरे आज कॉलेजची ट्रिप आहे म्हणून लवकर उठलाय. अरे वा कुठे चाललायत. मित्राचं फार्म हाऊस आहे तिकडे चाल. मस्त. काय रे अनिल, अर्चना ना एकदाचा तुझ्या वॉकचा मुहूर्त साधला म्हणायचा. काय करणार काकू आता जगात बायको समोर. सांगू का अर्चनाला तिच्या मागे तिचा नवरा काय बोलतोय ते. ओ कशाला गरीबाला त्रास देताय. जगतोय शांतपणे जगू द्या. चल रे एन्जॉय. हो बाय. सर अहो मानस फोन उचलत नाहीये. अरे मग यायचं नसेल त्याला, उगीच आपल्याला उशीर कशाला. सर जरा बोल. ते येईल तो मे बी. थोड्या वेळ थांबूयात ना. हे हसतो कशाला. हेच हेच मला पटत नाही. वेळेचं महत्व टिकवणं पाळणं हे खूप महत्वाचं असतं. मुळात ते अंगी बाणवणं जास्त महत्वाचं असतं. मला सांगतो उभे बाई की ही वेळ न पाळल्यामुळे काही लोक रस्त्यावर आलेले आहेत. सर सर अहो मानस फोन उचलत नाहीये म्हणून मी त्याच्या घरी कॉल केला. त्याची आई म्हणाली काहीतरी त्याची बाईक बंद पडली आहे. पण तू येईलच 2 मिनिटात. अरे त्याच्यामध्ये काय, बाईक बंद पडली तर काय झालं, रिक्षा पकडायची. रिक्षा पकडलीस तर आतापर्यंत पोहोचला असता. क्या हो गया. गॅस खतम हो गया बस. क्या. अरे मी इकडे गॅसवर आणि तुझा गॅस ये लो. हा मानव येईल असं वाटत नाही. अशक्य आहे इतका वेळ थांबणं. चला 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 पटापट 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 चला. इतका वेळ थांबणं शक्य नाही. चला पटापट गाडीत बसा. अहो प्राध्यापक बाई चला ना. प्राध्यापक मानस मानव नाही. मानस मानस पटापट कान सोडून चला बसा पटापट गाडीत बसा. वैतू